कोण तुकोबार आहे? ज्यांनी 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार वैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे. या अभंगामध्ये दोन बाजू मांडतात. भगवंत जन्माला आला, स्वतः जगाचा मालक जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा दुविधा. एकीकडे आनंद उत्सव आणि एकीकडे दृष्टाला चढकाप सुटतोय. घटना चांगली आहे का वाईट आहे? घडलेलं चांगलं की वाईट बाबा? देव जन्माला आला गुरुजी, देव जन्माला आला, पण एकीकडे आनंद आणि एकीकडे दृष्टाला चढकाप सुटतोय. जर देव जन्माला येताना बाकीच्यांना वाईट वाटत असेल तर तुमचं आणि आमचं कसं असेल? हा, स्वतः ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा मालक जन्माला आला तरी सुद्धा दृष्टाला चढकाप सुटतोय. मग तुमचं आणि माझं काय? हनुमंत बाबा कस काय राहीन आपलं? तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण काय चांगलं करायला निघतो ना, तेव्हा आपली बदनामी करणारे पण असतात आणि नावं ठेवणारी पण असतात. पण माझं तर तत्व आहे, इथं मला वाटतं बंजारा समाज जास्त आहे, म्हणजे त्यांना हिंदी समजेल, हिंदी समजते, चांगली समजते नाही का. म्हणून मला सांगावं वाटतंय, जर परमार्थ करत असताना काही लोक टिंगल टवाडकी करतात, जर आपली बदनामी करत असतील तर माझं तत्व असं आहे, आपण रस्त्यानं चालत असताना जर आपल्याला कुत्र भुंकलं तर त्याच्या नादी लागण्यापेक्षा काय करायचं, त्याला भुंकू द्यायचं ना आपण आपलं मार्गस्थ व्हायचं. शक्य झालं खिशात बिस्किट ठेवायचं आणि त्यांना टाकत चालायचं. नावं ठेवणारे असतातच. मी माझा अनुभव सांगतो, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. जीवन जगत असताना तर बदलून टाकायची. जर भगवंत जन्माला आल्याच्या नंतर लोक वाईट विचार करत असतील तर तुमचा माझा काय चांगला विचार करणार आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण बाजाराला जायचो, इथून 20-25 वर्ष अगोदर प्रत्येकाकडे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या नव्हत्या, म्हणून बाजाराला जाताना कसे जायचे महाराजजी? मोटरसायकली नव्हत्या, गाड्या नव्हत्या, बसेस नव्हत्या, म्हणून आपण बाजाराला जाताना बैलगाडी कन बाजाराला जायचे, बैलगाडी कन बाजाराला जायचे. पण तेव्हा प्रत्येक शेतकरीकडे कुत्रा पण पाळलेला असायचा. माझ्यापेक्षा तुमचा अनुभव मोठा आहे. प्रत्येक शेतकरीकडे बैलगाडी पण असायची आणि प्रत्येक शेतकरीचा कुत्रा पाळलेला असायचा. आता शेतकरीनं बैलगाडी जुंपली की कुत्रा सुद्धा बैलगाडीच्या मागे चालायचा. जिथं बाजार करायचा आहे त्या चौकात बैलगाडी सोडली शेतकरीनं की बाजाराला निघायचा. कुत्रा बघत होता, सोबत आणलेला वैरण होता, चारा होता, बैलांना टाकला, शेतकरी बाजाराला निघाला. कुत्रा विचार करत होता, आपला मालक बाजार करतोय, आपल्या सोबत आलेले बैल चारा खातायत, आपण उपाशी पोटी इथं कुठवर मारायचं. मग कुत्राही पोटाची खडगी भरण्यासाठी गेला गावात, पण इतकं लांब निघून गेलं, तिकडनं मालक बाजार करून आला, बाजार करून आल्याच्या नंतर बैलगाडी जुंपली आणि मार्गस्थ झाला. कुत्रा आला जिथं बैलगाडी सोडली होती. आता जिथं बैलगाडी सोडली होती तिथं कुत्रा आल्याच्या नंतर कुत्र्यानं बघितलं इथं बैलगाडी नाही आणि मालकही नाही, म्हणजे नक्कीच माझा मालक परतीनं निघाला असन घरी, मालक निघाला असन, म्हणून आता कुत्रा सुद्धा परतीनं निघालाय. तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी सोबत होती म्हणून कुत्र्याला कोणाचा त्रास होता का? तिकडनं घरून निघाला तेव्हा मालक बैलगाडी सगळं सोबत होतं म्हणून कुत्रा त्यांचा सहारा घेऊन पडत होता, म्हणून त्याला कोणाचा त्रास नव्हता. आता इकडनं मालक निघून गेलेला, बैलगाडी निघून गेलेली आहे. आता कुत्र्याला एकटं जायचंय. एकट्या कुत्र्याला त्याच्या जातीचे सुखानं जाऊ देतात काय? हा, दुसऱ्याचा त्रासच नाही महाराज, आपल्यांचा त्रास आहे. आपलं गाव चिंचवीर आहे ना, तांडा आहे ना. आता मला सांगा, तांड्यावर जर एखाद्यानं बंगला बांधायचा म्हणला तर तुम्हाला मुंबईवाला फोन करतो का? का रे भाऊ, माझ्या जागेमध्ये तुझं घर येत आहे म्हणून? कोणाचा फोन असतो? त्रास देणारा कोण असतंय? लांबचे असतात काय? हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था. कुत्रा जसं निघालं
चौकात एकटं कुत्र होतं. आता त्या कुत्र्याला बघून बाकीचे सगळी कुत्री जमा झाली. एकटं कुत्र बघून भुंकायला लागली. एकटं कुत्र बघून भुंकायला लागली. पर कुत्र हुशार होतं आणि हुशार कुत्र्यानं तेच करायचं. बाबाजी त्या कुत्र्यानं काय केलं, मी जर का या भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागलो तर माझा वेळ वाया जाईल. कुत्र हुशार होता. कुत्र्यानं काय केलं, सगळे कुत्र्यांनी गर्दी केल्याच्या नंतर चारी पाय वरती केले, पाठ घासायला लागला आणि याव याव करायला लागला. तुमचं चित्र डोळ्यापुढे येत असेल. एका कुत्र्याला सगळ्या कुत्र्यांनी घेरल्याच्या नंतर त्यानं चारी पाय वरती केले, पाठ घासली, याव याव करायला लागलं. त्यांच्यातलं एक मालक कुत्र म्हणे, ए द्यारे सोडून, घाबरला आपल्याला. ते दिलं सोडून. कुत्र मनाशी संवाद साधत होतं, बरं बा तुमच्या नादी लागण्यापेक्षा पाठ घासलेलं आणि याव याव केलेलंच नाही का. अजून पुढच्या गावात गेला कुत्रा. पुढच्या गावातल्याही कुत्र्यांनी बघितलं आणि समधी कुत्री जमा झाली. एकटं कुत्र बघून गर्दी करून भुंकायला लागली. पण कुत्र्याचं ठरलेलं होतं, मी या भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागणार. यानं तिथं पण तसंच केलं. चारी पाय वरती केले, पाठ घासली, याव याव करायला लागलं. त्यांच्यातलंही मेन मालक कुत्र म्हणे, अरे द्या सोडून, घाबरलं म्हणले आपल्याला. कुत्रन तिथूनही सुटका करून घेतली. मालकाच्या दारापर्यंत पोहोचला. मालकाच्या दारात आहे कुत्रा आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधायला लागला. मालकाच्या दारात उभा राहिला कुत्रा, पोचला घरापर्यंत आणि मनाशी संवाद साधायला लागला. आणि त्या भेटणाऱ्या कुत्र्यांना मनातल्या मनात सांगत होता, नालाय का हो तुम्हाला, घाबरलो नाही म्हणला मी. काय म्हणे ते कुत्र, तुम्हाला घाबरलो नाही, पण तुमच्या भुकणाऱ्यांच्या नादी जर लागलो असतो तर मला माझा मालक भेटला नसता. म्हणून परमार्थ करत असताना, भगवंताशी नातं जोडत असताना जर तुमची टिंगल होत असेल, टव्वाळकी होत असेल, तुमची बदनामी होत असेल, तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल देवाचे सुद्धा दुश्मन असू शकतात, तुमचे माझे नसणार का. इकडे देवकी मातेचं आणि वसुदेवाचं लग्न चाललं आणि चालू लग्नामध्ये लग्न वगैरे आटोपलं. आता तुमच्याकडची पद्धत कशी मला माहित नाही, पण आमच्याकडे ना हळद लागल्याच्या नंतर नवरदेव असो की नवरी असो त्यांना गावात फिरवतात. तुमच्याकडे नाही फिरवत? याच्या आधी पण नाही फिरवायचे का? याच्या आधी नाही फिरवायचे? म्हातारे बाबांना विचारतो, आताच्या दादांना नाही. आता काय नाही, आता मंडपात सगळं आटोपतंय. पहिले हळद लागल्याच्या नंतर नवरदेवाला गावात फिरवायची, मिरवायची होती ना पद्धत. बाबा होती की नाही? बाबा लोक पण बोलत नाही. नेमकं तुमचे लग्न झाले तर का संन्याशी साधू येतं तुम्ही? मला कळायला पाहिजे ना. मला असं वाटलं की मग मठावर कीर्तन करतोय की काय. पहिले नवरदेव मिरवायची बाहेर हळद लागल्याच्या नंतर. माझ्या माहितीप्रमाणे बाबा लोक, तुमच्याकडचे बाबांनी मला सांगितलं, हळद लागल्याच्या नंतर नवरदेव मिरवायचे गावात. आणि लग्नाच्या आधी बीद मिरवायची. आणि लग्न लागल्याच्या नंतर पण लग्न लागल्याच्या नंतर बीद मिरवायची. लग्न लागल्याच्या नंतर नवरदेव नवरी दोघं फिरवायची. आणि त्या प्रसंगाला कंस बहीण आणि पाहुणे दोघं बसले रथावर आणि कंस रथ हाकत होता. रथ हाकत असताना आकाशाची वाणी झाली, कंसा अरे ज्या बहिणीच्या लग्नात तू एवढ्या आनंदात रथ हाकतोय ना, त्या बहिणीच्या पोटी येणार 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. ऐकल्याच्या नंतर कंसाला असं वाटलं, माझ्या बहिणीच्या पोटी येणार 8वा पुत्र मला मारणार आहे. असं करतो वा दादा, धन्यवाद. भगवंत तुमचं आयुष्य लंब करू, मला वाचवलं म्हणून. आता तुम्हाला माहिती, गरमी सहन होत नाही मला. 8वा पुत्र माझा वध करेल त्याच्यापेक्षा पुत्रच होऊ देत नाही, बहिणीलाच मारतो म्हणला. हातात खडग घेतलं आणि देवकी मातेवर चालू
बाबा गायन जोरात आहे बरं. मला वाटतं छगन चौगुलेंची चालू होती शाळेत. वा वा. काय असतं माहितीये का, मला हे महाराज मंडळी कदाचित नवीन आहेत. एखाद वेळेस भेटले असतील की नाही, पण भेटले नाही ना, पहिल्यांदा भेटतोय ना. हां, पण बघा ना, चेहऱ्यावर जे हास्य आहे, असं वाटतंय की मी 10-12 वर्षापासून त्यांना ओळखतो. आणि तुम्हाला जर नवीन माणसाला सपोर्ट करायचा असेल, त्याच्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल खूप महत्वाची असते. म्हणजे इथं आल्याच्या नंतर तुमच्यामध्ये मला परकापणा वाटत नाही. आणि माणसानं जीवन जगत असताना असंच जगावं. समोरच्यानं आपल्याकडे बघितलं, थोडी स्माइल द्यायची की त्याला वाटलं पाहिजे कोणीतरी आपल्या हसल्यानं जर कोणाचा दिवस चांगला जात असेल, का नाही असायला पाहिजे. बरोबर आहे ना. आणि अजून मी जुन्या कीर्तनकारांच्या तोंडून ऐकलेलं आहे. मी नेहमी कीर्तनातून थोडा विनोद झाला की मी टाळकरी असायचो, माझ्याकडनं जास्त हसलं जायचं. आमच्याकडचे चंद्रकांत महाराज ते मला नेहमी म्हणायचे, बाळ रवी किरण तू लई हसतो वा. हो ना बाबा, काय करू आता, याच्या पुढे नाही हसणार. बाबाजी मला म्हणले, हसतो त्याला रोग नसतो, म्हणून हसलं पाहिजे. नेहमी माणसानं हसत राहिलं पाहिजे, नाही का. इतकं हसायचं ते आपलं हसणं बघून दुश्मन जडून मेला पाहिजे, इतकं हसायचं. कारण संसारात आपण अडकलोय ना. संसारामध्ये सुखी कोणीच नाही आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. जो देखो दुखिया सुखिया कोई नाही, कोणीच सुखी नाही आहे. पण जगायची पद्धत बदलून घ्यायची. थोडक्यात समोरासमोर घर होते, पाटील साहेब, समोरासमोर घर होते दोघं गल्लीतले. एकीकडचे नवरा बायको नेहमी हसत राहायचे आणि दुसऱ्या घरातले नवरा बायको रोजच भांडण करायचे. बोलू नका ना, बोलू नका, बोलू नका. मला तुमचं अजूनही कळत नाही, बिनकामाचं का बोलतात. मी बोलायचे 50-50 हजार घेतो बाबा, हे फुकट बोलतात. वेळा पण आहे सगळा, नाही बोलायला पाहिजे. समोरासमोर दोन परिवार राहत होते. एका परिवारामध्ये ते नवरा आणि बायको एवढे हसत राहायचे आणि समोरच्या घरातले नवरा बायको नेहमी भांडण करायचे. आता यो भांडण होत होतं यांच्या घरामध्ये. हा विचार करत होता, मी बायकोच्या मनासारखं वागतो तरी माझी बायको माझ्यासोबत भांडणच करते. हा बायको सोबत कसा वागत असेल याची बायको पण, आणि हा पण हसतच राहतो. म्हणले एकदा याच्याकडनं मंत्र विचारावा, तू काय वागतो घरामध्ये. ज्याची बायकोची भांडण होत होती का, तो माणूस गेला. जे नवरा बायको हसत होते त्याच्यातला तो माणसाला बोलवलं. म्हणले दादा, अरे माझ्या बायको सांगते ना, माझी बायको सांगते ना, मी तसंच करतो तरी घरात भांडणच होतंय. तू असं कसं वागतो, तुझ्या घरामध्ये भांडणच दिसत नाही. मी जेव्हा आपण पाहतो तुम्ही दोघं नवरा बायको हसतच राहतात. तो म्हणतो, दादा खरं सांगू का, तुमच्या घरात जो दांगडोय, जी भांडण आहे तीच आमच्या घरात पण आहे, पण मी जगायची पद्धत बदलून टाकली आहे. म्हणे कसं. आमच्या घरात जर भांडण झाली, किती स्वयंपाक करता करता काही भांड ओढून फेकते मला मारण्यासाठी. जर लागलं तर ती हसते, नाही लागलं तर मी हसतो, पण भांडण तर आमच्या घरामध्ये पण होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य, संसारामध्ये सुखी कोणीच नाही आहे, प्रत्येक दुखी आहे. मग तुम्हाला सुख शोधायचंय आणि ते सापडतं इथं परमार्थामध्ये. आणि परमार्थामध्ये आल्याच्या नंतर माणसाने हसत खेळत राहिलं पाहिजे. आमच्या बाबांनी गोड प्रमाण घेतलं नाही का, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वासुदेव. पतिदेवाला, कोणत्याच पतिदेवाला वाटणार नाही माझ्या पत्नीला कोणी मारलं पाहिजे. कंसाला सांगितलं माझ्यासोबत लग्न झालंय आता देवकीचं. आता लग्न झालं, लग्नामध्ये तुम्ही कन्या दान केलेली आहे आणि दान केलेल्या वस्तूवर तुमचा अधिकार राहिलेला नाही. तुमच्याकडे आहे ना पद्धत, लग्नामध्ये तुम्ही कन्यादान करतात ना, करतात का नाही. कारण तुमच्या गावात मी पहिल्यांदा आलोय. तुमच्या गावाची पद्धत मला माहित नाही गुरुजी. आता आमच्याकडची पद्धत वेगळी, तुमच्याकडची पद्धत वेगळी, म्हणून मी विचारून घेतोय. आता आमच्याकडची पद्धत अशी, आम्ही माणसं मेल्यावर जाडतो. असं आहे का, म्हणजे सेमच आहे राव. कन्या दान केली आहे ना, मग दान केलेल्या वस्तूवर तुमचा अधिकार नाही. तुमची बहीण मला दान केली, आता तुमचा अधिकार राहिलेला नाहीये. तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे, महिला माता तुम्हाला मान्य आहे ना. कन्यादान करतात ना माया, हो आपण करतात ना कन्यादान. दान केली गेली,
जर फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून विचारेल, जर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला गाय दान केली, गाय दान केल्याच्या नंतर दुधाचे पैसे मोजायला तुम्ही जातात का? दान केली ना, मग तुमचा अधिकार संपलेला. मग जसं तुम्ही ब्राह्मणाला दान करतात किंवा तुमच्याकडे येणाऱ्या नातेवाईकाला कपडे देत असताना, साडी देत असताना, तो त्याचा प्रश्न पुढे काय करेल? तुम्ही दान केलंय ना, त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. मग जर कन्या दान केली जाते, मग दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नसतो, पण तरी सुद्धा काही काही माया दिवसातून पोरींना 4-4 वेळेस फोन लावून विचारतात, बाई तुला कोणी काही बोललं का? काही गरज आहे का? तुमची मुलगी आहे म्हणून ठीक आहे, एखाद वेळेस विचारणा केली पाहिजे, ती सुखात आहे की दुखात आहे, सोडून द्यायला चालणार नाही. पण सांगू का, माफी मागून बोलेल, मला जास्त तर काही नॉलेज नाही, पण मी जर अभ्यास केला ना, त्याच्यामध्ये असंच माहिती पडले, आता जेवढे पण घटस्फोट होत आहेत ना, जास्तीचे घटस्फोट होत आहेत ना बाबा, हे फक्त पोरींच्या मायांमुळे होत आहेत. माझी पोरगी हे करणार नाही, माझी पोरगी ते करणार नाही, याच्यामुळे जास्त सत्यानाश होतोय. दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही. वासुदेवानं सांगितलं, तुमची बहीण मला दान केली, आता तुमचा अधिकार संपलेला आहे. तुम्हाला वाटतंय ना आमच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुमचा वध करणार आहे? अरे 8वा काय, जेवढे पण पोरं होतील सगळे तुमच्या ताब्यात देतो म्हणला. आणि दोघं नवरा बायकोंना तिथून बंदीखान्यामध्ये बंद केला. बंदीखान्यामध्ये बंद केल्याच्या नंतर देवकी मातेला पहिला पोरगा झाला. पहिला पोरगा वासुदेवानं उचलला आणि देवकी मातेचा पोरगा, मतलब दोघांचा तो मुलगा कंसाकडे घेऊन गेले. कंसाच्या हातात दिला. कंसानं बघितलं, एवढा गोजीरवाना पोरगा आहे, मला मारणार 8वा. पहिल्यानं माझं काय केलं, पहिला मुलगा माघारी पाठवला. असे 6 पोरं झाले देवकी मातेला, 6च्या 6 माघारी पाठवले. बोलू नका लेका, बोलू नको बाळा. 6च्या 6 पोरं माघारी पाठवले. भगवंताला विचार आला, जोपर्यंत कंस बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी कंसालाही मारू शकत नाही. आणि तुम्हाला सांगेल, भगवंत तुमचं फक्त चांगलं करू शकतो, वाईट कधीच करत नाही. वाईट करण्याच्या मागे आपलं कर्मच आपल्याला अडवतंय. भगवंत कधी वाईट करत नाही, आपलं कर्मच आपल्याला वाईट ठरवतंय. आपल्या जीवनामध्ये काय काय जे पण वाईट होतंय ना, ते आपलं कर्म ठरवतंय. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगेल, हरी विठ्ठल विठ्ठल कारण आमचे संत सांगतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे, नाही का? जे तुमचं कर्म आहे, जसं सावली साथ सोडत नाही तसं आपलं कर्म साथ सोडत नाही. देवानं सुद्धा एवढा दुराचारी, एवढा पापी होता कंस, तरी सुद्धा कंसाला मारलं नाही. का? जोपर्यंत नळाखालचा हंडा भरत नाही तोपर्यंत आपण उचलत नाहीत. तसं जोपर्यंत आपलं पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत भगवंत सुद्धा आपलं वाईट करत नाही. कंसाला मारायचा, पर जोपर्यंत कंस बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी त्याचं काहीच करू शकत नाही. म्हणून नारद महर्षींना पाठवलं. नारद महर्षींना सांगितलं, काहीही करा पण कंसाकडनं बाल हत्या करवून घ्या, कारण मला बाल हत्या झाल्याशिवाय त्याला मारता येणार नाही. कंस आले, नारद महर्षी आले कंसाकडे. नारद महर्षींनी विचारलं कंसाला, म्हणले काय चाललंय? आता संत आल्याच्या नंतर आदरातिथ्य झालं. हळूच विचारलं, देवकीचे पोरं मारलीत का? म्हणलं नाही. मला मारणार 8वा. पहिल्यानं आपलं काय केलंय? नारद महर्षींनी सांगितलं, देवाचं कालचक्र गोला. पहिला पण 8वा येऊ शकतो, दुसरा पण 8वा येऊ शकतो, 4था पण येईल किंवा 7वा पण येईल, काय सांगता येतं. म्हणून जे पण आहे ना त्यांच्यातलं कोणीतरी तुम्ही तुमचा दुश्मन वागवताय. म्हणले मारा त्या लेकरांना. कंसानं देवकीचे 6 पोरं मारली. पॉइंट नोट करा पहिले तर, देवकीचे 6 पोरं कंसानं मारली. आता मला सांगा, 14वं वर्ष तुम्ही 14वं काल्याचं कीर्तन ऐकताय. बाहेर गावी ऐकले ते वेगळे, भागवत कथा ऐकली असेल ते वेगळं. मला सांगा, एखाद्या कथाकारानं, एखाद्या कीर्तनकारानं कंसाला चांगलं म्हणलं का? कंस चांगला होता असं म्हणलं का? कंसाचं पाप काय होतं?
लहान लहान लेकरं मारली कंसाला. बरोबर आहे ना? तुम्ही कोण चांगलं म्हणता का कंसाला? नाही ना, तुमच्यातलं कोणीच नाही ना. पण माझ्या बाजूने मी म्हणेल कंस कुठेतरी परवडला. तुमचा प्रश्न असेल महाराज असं काहून सांगताय, तर माझा प्रश्न असा असेल, कंस का परवडला? कंसानं कमीत कमी लेकरांना जन्माला येऊ दिला आणि मग मारले. आपण पोटातल्या पोटात पुरी मारल्या, मग कंस चांगला का आपण चांगला? घरी जाऊन स्वतःलाच प्रश्न करायचा. आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण याच्या नंतर बालहत्या करू नका. कारण शास्त्र असं म्हणतं, ज्या बाईनं बालहत्या केली तिचं हातचं पाणी पिल्याच्या नंतर सुद्धा पाप लागतंय. विठ्ठल सहा पोरं मारली, आता 7व्यांदा दिवस आहे. पर 7व्यांदा गर्भधारणा. माझा भगवंत जादूगर आहे. तिथून भगवंतानं प्लान करावा रोहिणीच्या उदरात. आत्ताचे जे होतात ना गर्भ, इकडचे तिकडे चेंज वगैरे, आत्ताचा नाही, हे तर माझ्या भगवंतानं अगोदर तुम्हाला करून दाखवलंय नाही का? देवकी मातेचा गर्भ रोहिणीच्या उदरात सोडण्यात आला. आणि इकडे आता 8व्यांदा गर्भधारणा आहे. 8व्यांदा देवकी मातेला गर्भधारणा. एवढी सुंदर दिसत होती देवकी माता, तिचं तेज असं झळाळत होतं महाराज. कारण जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी उदरात पोटात होता. अष्टमीची रात्र आहे, ठीक 12 वाजेला माझा भगवंत जन्माला येतोय. आणि भगवंत जन्माला आल्याच्या नंतर बाळ जन्माला येतंय. बाळ जन्माला येणारं 1 दिवसाचं बाळ किती असतंय? इतकं बाळ असेल, बरोबर आहे ना? काही बाळ 2 किलो 2.5 किलो, काही 3 किलो 3.5 किलो, 4च्या आतच असतात, बरोबर आहे ना? मग आता मला सांगा, जेव्हा भगवंत जन्माला आले ना, तर भगवंत किती वर्षाचे होते? हा, सगळा 8चाच पाढा आहे. भगवंत मायबाबा सोबत बोलायला लागले जन्माला आल्याच्या नंतर. बोलायला सुरुवात केली, बाप सांगतायत त्यांची, बेटा अरे तू डायरेक्ट बोलायला लागशील, लोकांना पटायला पाहिजे ना, तू जन्माला आला, तू एवढा मोठा झालाय, लोकांना पटेल कसं की तू आमच्या पोटी जन्माला आलाय म्हणून. तेव्हा भगवंतानं सांगितलं, पिताश्री मी लहानच होणार आहे, पण लहान लेकरं बोलू शकत नाही म्हणून मला मोठं बनून यावं लागतंय. त्याच्या मागचं कारण असं आहे, माझा जो संदेश आहे तो संदेश असा आहे, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपदे देवी पटन आणि येते, गोड प्रमाण घेतलं बाबा. गाडी यायच्या आधी हात वरती करून ठेवायचा, म्हणजे गाडी थांबते बरोबर. गाडी निघून गेल्याच्या नंतर दोघं हात वरती केले, ती निघून गेले, आता काहीच फायदा नाही. प्रमाण सुद्धा वेळेवर झालं पाहिजे आणि प्रसंगाला बरोबर. मला जरी इथं ठुले ना, तरा दुश्मन मारल्याशिवाय राहत नाही. म्हणले काम करा, इथून उचला आणि कुठं न्या, नंदाच्या घराला. परिस्थिती अशी होती, आपण चिंतन ऐकत असताना फक्त मी साध्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो, पण तुमच्यासाठी काही पॉइंट सांगून जाईल. स्वतः ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक जन्माला येतोय, तरी मायबाप बंदीखान्यामध्ये बंद आहेत. जर त्याच्या मायबापाला सोडवलं नाही त्याने, तर मग आपल्याला सोडवणार आहे का, हे सुद्धा कर्मच असतंय. सुरुवातीला सांगितलं आपलं कर्म आपल्याला सोडत नाही.
स्वतःचे मायबाप बंदी खाण्यामध्ये आहे. जोपर्यंत भगवंत जन्माला आला नाही तोपर्यंत मायबाप बंदी खाण्यामध्ये हातापायामध्ये बेड्यात. पण जेव्हा भगवंत जन्माला आले, भगवंताचा चेहरा बघितला आणि चेहरा बघितल्याच्या नंतरची परिस्थिती काय होती माहितीये का? तिथली मथुरेतली हातापायात जी बेड्या होत्या का त्या उचलीला कमळापती उचललेला कमळापती पायाची. हा, जेव्हा भगवंताचं दर्शन झालं कि अपन बंधनातून मुक्त होतो, कारण त्याच्या दर्शनाची ताकद है. जब हम कथा करने बैठते हैं ना तब तो भाई हम यही प्रमाण गाते हैं. महाराष्ट्रात आहोत म्हणून ठीक है, पर जब हम वृंदावन में अगर कथा सुनाते हैं, अगर हिंदी समझ में आती है तो हम गाते हैं क्या? हे खुल गए सारे ताले, वो क्या बात हो गई. खुल गए सारे ताले, वो क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. आता भगवंताला उचललंय बाप्पानं, घेऊन जातायत आता गोकुळामध्ये. भरपूर संकट आली. एवढ्या संकटांना तोंड देऊन बाप घेऊन जातोय पोराला संकटातून वाचवण्यासाठी. आणि मला इथून एक संदेश द्यावा वाटतोय. प्रत्येक कथाकार स्तुती करत असताना मायांची स्तुती करतात, प्रत्येक कीर्तनकार स्तुती करत असताना मायची करतात. आई माझी मायेचा सागर म्हणतात, आमचे सगळेच कीर्तनकार म्हणतात. आणि म्हणलं पण पाहिजे. पण दादा, माय जेवढी मायेचा सागर आहे ना तेवढा बाप सुद्धा आहे, पण बापाचं कोणी सांगतच नाही. भागवताचार्य सांगत असताना सांगतात, देवकीने जन्माला घातलं, यशोदेने लाड पुरवले. पुत्रवियोगानं प्रभू रामचंद्रांची आई मरण पावली. सॉरी, पुत्रवियोगाने माय रडत होती असं सांगणारे भरपूर आहेत. पण पुत्रवियोगाने तरफडून मरणारा राजा दशरथ म्हणजे बाप कोणी सांगत नाही. म्हणून बापाचं महत्व कुठेतरी कमी होतंय. देवकीने जरी जन्माला घातलं पण वाचवणारा तर बापच होता, नाही का? गोकुळात आणून सोडलेला आहे. मधले भरपूर संकट आहेत, पण मी थोडक्यात सांगेल. जेव्हा जमुनाजी पार करत होते ना, भगवंताला पाठीमध्ये घेतलेलं आहे. जमुनाजी पार करत असताना जमुनाजीमध्ये एवढं पाणी आलेलं होतं, इतकं पाणी होतं, जास्तच पाणी वाढत होतं. क्या बोलते उसे? पुर चढला काटादासी, नाविला गोष्ट दासी, नाविला गोष्ट दासी, नाविला गोष्ट. वा वा, जमुनाजीला एवढा भीड आलेली, एवढा पाऊस, एवढा पाणी ना, बापरे बाप, निघायला मार्ग सापडत नाहीये. जमुनाजीला इतकं पाणी वाढायचं कारण काय होतं माहितीये का? जास्तीचं पाणी येत होतं. त्याच्या मागचं कारण असं होतं की जमुनाजीला सुद्धा भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. माझा प्रश्न असा आहे, 14 वर्ष आता तुम्ही 13 काल्याचे कीर्तन ऐकलेत, आज 14वं काल्याचं कीर्तन आहे. जमुनाजीला बहाळ येत होती, जास्तीचं पाणी येत होतं. जमुनाजीला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. मग दर्शन घेत होती जमुनाजी. तर जमुनाजीचं आणि कन्हैयाचं नातं काय होतं, काय रिलेशन होतं सांगता येईल का? आता 14वं वर्ष आहे तुमचं, अजिबात लाजू नका, चुकलं तरी काय हरकत नाही. जमुनाजीचं आणि कन्हैयाचं नातं काय होतं, देवाचं आणि जमुनाजीचं?
बाबांनी सांगितलं बरोबर आहे. सासू आणि जावयाचं नातं होतं आणि एका ठिकाणी पत्नी पण म्हणली जाते. जमुनाजी पार केली, गोकुळामध्ये पोहोचले. गोकुळामध्ये नंदबाबांच्या घरी मतलब यशोदेला मुलगी झालेली होती. आता वासुदेवानं तिथं मुलगा ठेवला आणि मुलगी उचलली आणि मार्गस्थ झाले. आपण आता इकडनं वासुदेव निघाले. निघाल्याच्या नंतर जेव्हा मुलगी कंसाच्या हातात दिली, म्हणले कंसा घे आम्हाला मुलगी झालेली आहे. पुरीला हातात दिल्याच्या नंतर कंसानं बघितलं मुलगी आहे. कंस हसायला लागला कदा कदा. म्हणले देवा तू मला घाबरला की काय? तुला वाटलं का मी मारेल म्हणून तू मुलगी बनून आलाय ना? मुलगी बनून आला म्हणून तुला सोडणार आहे बाई? तुला मारेलच. त्या पोरीचे पाय धरले, करा फिरवलं, जमिनीवर आटोपणार दगडावर, तोपर्यंत पोरगी आकाशात गेली आणि तिथून संदेश देते. तुझं लागी बधी उपदला बदली, उपदला बदली, उपदला बदली. तुझं लागी बधी उपदला बदली, उपदला बदली, उपदला. मला काय मारतोय? अरे तुला मारणारा जन्माला आलेला आहे म्हणला. आता हे जेव्हा कंसाच्या कानी बातमी पडली की मला मारणारा गोकुळात जन्माला आला, हे ऐकल्याच्या नंतरची जी मानसिकता आहे कंसाची, ती मानसिकता माझे तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. कृष्ण